मुंबईतील हाऊसिंग मधील प्रश्नांची वचनपूर्ती करण्यासंदर्भात आणि मुंबईकरांच्या अजून हाऊसिंग मधील ज्या समस्या आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी या मुंबईकरांच्या कार्यक्रमास उपस्थित आमचे नेते या महाराष्ट्राचे लोकनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेब, सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी केसरकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलार साहेब, ज्यांना टीव्हीवर गेले 2-3 महिने निकाल देताना पाहतोय असे जज साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, योग्य निर्णय दिल्याबद्दल टाळ्या वाजवतोय वाटतं. सन्माननीय मनसेचे नेते, आमचे जुने सहकारी, या राज्याचे माजी मंत्री बाळा नांदगावकर साहेब, सन्माननीय मिलिंद देवराजी, उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी साहेब, अतुलजी भातखळकर साहेब आणि देवेंद्रजी, खास तब्येत बरी नसताना मी पुण्यावरून विद्याधर अनसकर साहेबांना बोलवलंय आणि तुम्हाला माहित आहे मी सहज नाही बोलवत, कारण स्वयं पुनर्विकासाचे आता 2-3 हजार प्रकल्प आलेत. मुंबई बँकेच्या पैशाचे आता कमतरता पडेल, त्याच्यामुळे राज्य बँकेची तिजोरी ज्यांच्या हातात आहे ते अध्यक्ष विद्याधर अनासकर साहेब, सन्माननीय व्यासपीठावरील आमच्या ताई पूनमताई महाजन, सर्व सन्माननीय आमदार, या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश दरेकर, सिद्धार्थ कांबळे, सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, आमदार योगेश सागर साहेब, सुनील राणे साहेब, अमित साटम, आमच्या रणरागिणी चित्रा वाघ, व्यासपीठावर माफ करा खूप मान्यवर आहेत, सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाखोंच्या संख्येनं देवेंद्रजी हे मैदान भरलेलं आहे. बाजूला त्या ठिकाणचं शिवाजी विद्यालय आहे, मागे त्या ठिकाणचं समाज मंदिर आहे. आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण देवेंद्रजींचं मार्गदर्शन या मुंबईकरांच्या राहिलेल्या अपेक्षा पूर्तता करण्यासंदर्भात त्यांचं संबोधन आपल्यासाठी महत्वाचं आहे. देवेंद्रजी, आजचा हा कार्यक्रम एवढ्यासाठी घेतलाय की आपण नेस्कोला गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद त्या ठिकाणी घेतली. हाऊसिंग सेक्टर मधील त्या ठिकाणी 20 ते 22 मागण्या देवेंद्रजी आपल्या समोर ठेवल्या होत्या. त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आल्या होत्या, अनेक प्रकल्प विविध प्रकारचे रखडले त्यांच्या मागण्या आल्या होत्या. आणि देवेंद्रजी, असं कधीच झालं नाही. परिषदा अनेक होतात, कार्यक्रम अनेक होतात, पण निकाल कधी लागत नाही, प्रश्न सुटत नाही. 22 पैकी 16 मागण्या शासन निर्णय करण्याचं काम देवेंद्रजी आपण केलं. मी सगळ्यांची या ठिकाणी घोषणा करणार नाही. आपण पुस्तिका काढले, त्याच्यामध्ये GR आहेत, घेतलेले निर्णय आहेत. परंतु देवेंद्रजी, फक्त या अभ्युदयनगर पुरतं सांगतो की देवेंद्रजी, या अभ्युदयनगर मध्ये 4300 सभासद आहेत आणि वाढीव सेवा शुल्क त्या ठिकाणी रद्द करावं, अशा प्रकारची मागणी मी असेल, आशिषजी असतील, लोढाजी, आम्ही सातत्यानं करतोय. आपण निर्णय घेतलात आणि मुंबईकरांसाठी, सर्वसामान्यांसाठी
484 कोटी माफ करण्याचं आपण काम केलं। आणि ही वसाहत साहेब आहे, घराघरातनं लोक आलेत, फक्त 55 कोटी रुपयाचा लाभ या अभ्युदयनगर या एका वसाहतीला या ठिकाणी लाभलेला आहे। अशा अनेक वसाहती आहेत, अनेक विषय आहेत। देवेंद्रजी, काल परवापासून या विभागामध्ये सगळ्यांची हलचल नांदगावकर साहेब झालेली आहे। बोलतात हे सगळं आम्ही केलं। अरे 2.5 वर्षाचा कालावधी होता। आशिषजी घाबरलेत जरा, देवेंद्रजींचे पाय लागले की आता काय आमचं खरं नाही, अशा प्रकारचं आज या ठिकाणी चित्र उभं राहिलंय। कारण कधी काळी हा गिरणगाव त्या ठिकाणी कोणाचा तरी बालेकिल्ला होता। देवेंद्रजी, आपल्या आगमनानं मी आज आपल्याला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हा गिरणगाव आपला बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक विषय आहेत, काही विषय आशिषजी आपल्या भाषणात मांडतील, काही विषय त्या ठिकाणी लोढाजी आपल्या भाषणात मांडतील। मी आपला वेळ जास्त घेणार नाही। देवेंद्रजी, काही केंद्र शासनाच्या जमिनीवरचे प्रकल्प आहेत, वन जमिनीवरचे प्रश्न आहेत, रेल्वेवरचे प्रश्न आहेत, बीपीटीचे प्रश्न आहेत, सीओडी वरचे प्रश्न आहेत। आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सरकार म्हणून नेतृत्व करून त्या ठिकाणी केंद्र सरकारला या ठिकाणी पण विकासासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, ही मागणी या ठिकाणी आहे। बाकीच्या मागण्या मी या ठिकाणी सांगत नाही। मनीषाताईंनी निवेदन दिलंय, पोलीसच्या त्या ठिकाणी पत्नी 1200 महिला आलेल्या आहेत, त्यांच्या कालिदास कोळंबकर साहेबांचा पाठपुरावा असतो, त्यांचे प्रश्न आहेत। अनेक विकासाचे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत। त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे देवेंद्रजी, लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढल्यात, कारण जो करतो त्याच्याकडून त्या ठिकाणी अपेक्षा असतात। आणि देवेंद्रजी, आपण 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दाखवून दिलेत विकास काय असतो। 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये विकास ढेपाळला होता, पुन्हा तुम्ही सरकार आणलं, पुन्हा विकास त्या ठिकाणी चालायला लागला। देवेंद्रजी, हे मुंबईकरांचे राहिलेले प्रश्न आपण पालकत्वाच्या भूमिकाने त्या ठिकाणी पाहून सोडवावेत, अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो। मी मुंबईकरांना लाख लाख धन्यवाद देतो। आमचं हाऊसिंग फेडरेशन असेल, मुंबई जिल्हा बँक असेल, मुंबईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असेल, भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते असतील, खास करून युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्या ठिकाणी त्यांनी धन्यवाद देवेंद्रजीसाठी मुंबईकरांचा सहभाग त्या ठिकाणी घेतला। मुंबईकर जे आहेत, जे हाऊसिंग सोसायट्यात राहतात, जे प्रकल्पग्रस्त आहेत, ती लोक इथे बसलेत। हा कार्यकर्त्यांचा मेळावा देवेंद्रजी नाहीये, हे त्या ठिकाणचे अफेक्टेड लोक आहेत, या ठिकाणी लाभार्थी लोक आहेत, या ठिकाणी अपेक्षार्थी आलेले आहेत। आपण त्यांना विश्वास द्या आणि या ठिकाणी हे राहिलेले सारे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली सुटावेत, असं साकडं मुंबईकरांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला घालतो। अनेक खासदार मान्यवर नेते आहेत, परंतु भाषणाचा आम्ही कटशॉट केला। वेळ जाऊ नये म्हणून एक छोटी क्लिप होती, ती आम्ही दाखवली नाही, कारण तुम्ही आणि मुंबईकर हा संवाद आमच्यासाठी महत्वाचा आहे। देवेंद्रजी, मुंबईकर सुसंस्कारित आहेत, कृतज्ञता मानणारे आहेत। आपण आमच्यासाठी केलं तर तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सारा मुंबईकर या ठिकाणी जमलाय। मुंबईकरांच्या वतीनं आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो। धन्यवाद देवेंद्रजी, हेच प्रेम, हाच आशीर्वाद, ज्या अपेक्षेने लोक या ठिकाणी आलेत त्या अपेक्षा पूर्तीसाठी सुद्धा राहावा, अशा प्रकारची नम्र प्रार्थना करतो। म्हाडाचे 56 लेआउट आहेत, या लोकांना अपेक्षा आहे, सरकारवर विश्वास आहे, हा विकास त्या ठिकाणी आपण सीडीच्या माध्यमातून या ठिकाणी करावा आणि या मुंबईकरांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय द्यावा। देवेंद्रजी, मी माफी मागतो, खूप निवेदनांचा गट्टा आहे, तो शॉर्टलिस्ट करून मी आपल्याकडे त्या ठिकाणी देईन। आणि जशा आपण मॅरेथॉन बैठका 150-200 अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण वरिष्ठ पातळीवर लावून आम्हाला विश्वास दिलात,
त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात त्या बैठका लावून हे प्रश्न निकाली लावावे. मी सगळ्यांचे आभार मानतो. खास करून आमचे म्हाडाचे अधिकारी आहेत, SRA आहेत, त्या ठिकाणचे म्हाडाचे रजिस्ट्रार आहेत, सहकार खात्याचे त्या ठिकाणचे रजिस्ट्रार आहेत. या सगळ्यांचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी हा मुंबईकरांचा कार्यक्रम समजून त्या ठिकाणी त्यांनी मेहनत घेतली. या अभियानात त्या ठिकाणी धन्यवाद देवेंद्रजीचा सहभाग दर्शवला त्याबद्दल या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी देवेंद्रजी अजून लोक ट्रान्झिटमध्ये आहेत. आपल्यावर केवढा लोकांचा विश्वास आहे बघा साहेब. जराही अतिशयोक्ती नाही. ही गर्दी तुमच्या प्रामाणिकपणाची गर्दी आहे, ही तुमच्या विश्वासाची गर्दी आहे. हा माणूस मुंबईसाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस आम्हाला न्याय देऊ शकतो या विश्वासाने या ठिकाणी लोक आलेत. आपण आम्हाला वेळ दिलात आणि या ठिकाणी या माझ्या मायबाप जनता जनार्दनीचे त्या ठिकाणी आपण धन्यवाद देवेंद्रजी म्हणून शुभेच्छा स्वीकारल्यात त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. माझे अनेक मुद्दे होते परंतु या ठिकाणी देवेंद्रजींचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. आपल्या सगळ्या मागण्या देवेंद्रजी काल कार्यक्रम मी या ठिकाणी तयारीला असताना मला 17-18 निवेदनं या ठिकाणी येऊन शिष्टमंडळे आली. पोलिसांच्या 40-50 त्या ठिकाणी असणाऱ्या पत्नी भगिनी आमच्याकडे आल्या. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की तुम्ही आम्हाला न्याय द्याल. प्रत्येक प्रश्न छोटा मोठा समजून घेऊन या मुंबईकरांना न्याय द्यावा. धन्यवाद देवेंद्रजी. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.